रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मोहिनी हे हिंदू देवता श्री विष्णू यांचं एकमेव श्री अवतारातलं रूप आहे। अशी मोहिनी जी सर्वांना भुरळ पाडते, या मोहिनीच्या रूपाने घायल झालेली व्यक्ती सारं काही विसरते। देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत बाहेर आलं ते दानवांनी पिल्यास त्यांना अमरत्व प्राप्त होईल या भीतीने देवांनी श्री विष्णूकडे धाव घेतली होती। मग भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करत असुरांना मोहित केलं होतं। मोहिनी एकादशीची पौराणिक कथा काय आहे, चला तर आपण जाणून घेऊया। सरस्वती नदीजवळ भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते। राजा धृतिमान जो भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता, तो या ठिकाणी राज्य करत होता। त्याला 5 पुत्र होते, त्यापैकी दृष्टबुद्धी नावाचा 5वा मुलगा अत्यंत वाईट कर्म आणि अनैतिक कृत्यांमध्ये गुंतला होता। हे पाहून राजा धृतिमानाने आपल्या मुलाचा त्याग केला। आता दृष्टबुद्धी जगण्यासाठी डाकू बनला होता। एकदा जंगलात भटकत असताना त्याला कौंडिन्य ऋषींचं आश्रम दिसलं। वैशाख महिन्याची वेळ होती आणि कौंडिन्य ऋषी स्नान करीत होते। त्यावेळेस कौंडिन्य ऋषींच्या अंगावरील काही तुषार दृष्टबुद्धीच्या अंगावर उडाले। ऋषींच्या महात्म्यामुळे दृष्टबुद्धीला आपल्या दुष्टकर्मांची जाणीव झाली। त्याने कौंडिन्य ऋषींना भूतकाळात केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी याचना केली। यासाठी ऋषींनी त्याला मोहिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले, जेणेकरून त्याची पापांपासून मुक्तता होईल। एकादशीच्या दिवशी दृष्टबुद्धीने एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने केले। उपवासाच्या प्रभावाने त्याची सर्व पापे धुतली गेली आणि तो विष्णू लोकात पोहोचला। अशा प्रकारे मोहिनी एकादशी व्रताची कथा आपल्याला ऐकायला मिळते। दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।